झालंय मागचं शरीर, पाठीचा कणा बाक झालाय आणि असं शरीर सरळ दिसायला पाहिजे बाजूने बघितलं तर. मग ते कसं दिसतं? कर्व दिसतं. बरोबर आहे. म्हणजेच काय तर हा जो हाडाचा सापळा आहे, त्याचं पण एक पोश्चर आहे. नैसर्गिक त्याची काय आहे? एक आकृती आहे आणि ती सुद्धा नैसर्गिक कर्वमध्ये राहणं गरजेचं आहे. मग ते कोणावरती अवलंबून आहे? तर मांसपेशींवरती सुद्धा ते अवलंबून आहे. म्हणजे समजा कुठल्या मांसपेशी ताणल्या गेलेल्या आहेत, कुठल्या लवचिक झालेल्या आहेत. तर म्हणजे हा जो परिणाम आहे तो कसा आहे? इनडायरेक्टली आहे बरं का, डायरेक्ट नाही. म्हणजे मसाजचा परिणाम डायरेक्ट मांसपेशीवरती आहे. म्हणजेच शरीरातल्या सर्वच मांसपेशी सर्वांगीण मालिश केली तर त्याच्या अंतर्गत येतात. म्हणजेच मांसपेशींची लवचिकता वगैरे व्यवस्थित असेल तर हाडाच्या सापळ्याचा जो पोज आहे हाडाची सापळ्याची नॅचरल, ती नॅचरल स्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्याला मदत त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे पोश्चर जे आहे ते चांगलं राहू शकतं. असे वेगवेगळे फायदे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो आणि सूज असेल, सांध्यांच्या ठिकाणी सूज, वेदना असतील किंवा लिगामेंट वगैरे असतील, या सर्वांनाच त्याचा फायदा आहे. आणखीन एक फायदा म्हणजे काय म्हटलं तर सायनोव्हियल फ्लुइड प्रोडक्शनसाठी सुद्धा ते मदत करणार आहे असं म्हटलंय. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण अस्थी संस्थेमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यासोबत आज थोडंसं बघूया पुढे रक्ताभिसरण. रक्ताभिसरण संस्थेवरती काय परिणाम होतो मालिशचा? ते आपल्याला थोडंसं बघायचं आहे. तर ते बघण्याच्या पूर्वी आपण थोडंसं रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय असं बघूया. तर त्याच्यातला मुख्य घटक काय आहे? सांगता येईल? जसं की मज्जासंस्थेमधला मुख्य अवयव कोणता होता? मेंदू होता. बरोबर आहे. तसं मग रक्ताभिसरण संस्थेमधला कोणता अवयव मुख्य आहे असं आपल्याला हृदय. सांग. तर हृदय. रक्ताभिसरणामध्ये मुख्य जो आहे तो हृदय आहे. बरोबर आहे. आता बघा, जसं या पिवळ्या ह्याच्यामध्ये मुख्य कोण होतं? मेंदू होता. त्या अस्थी संस्थेमधले हाडं पण गरजेची होती आणि सांधे पण गरजेचे होते. त्यांचा समावेश आपण तिथं पाहिला आणि रक्ताभिसरण संस्थेमध्ये ह्या ज्या धमन्या आहेत किंवा शिरा आहेत, बरोबर आहे. म्हणजे एकत्रित त्यांना रक्तवाहिन्या असं म्हणूया. एकत्रित रक्तवाहिन्या असं म्हणूया आणि मुख्य घटक, मुख्य अवयव कोण आहे? तर हृदय आहे. बरोबर आहे. तर आता बघा, नुसतं हृदयच आहे आणि रक्तवाहिन्याच नाहीत, तर रक्ताभिसरण संस्था पूर्ण होईल का हो? असं कल्पना करा बघा. पूर्ण होणार नाही. नाही होणार. नाही. किंवा नुसत्या रक्तवाहिन्याच आहेत आणि हृदयच नाही, तर मग तरी ती पूर्ण होईल का? होणार नाही. नाही. बर समजा, जर समजा रक्तवाहिन्या पण आहेत, हृदय पण आहे आणि रक्तच नाही, तरी पूर्ण होईल का मग? नाही. होणार नाही. म्हणजेच संस्था असं काय म्हटलंय प्रत्येक ह्याला बघा, मज्जा संस्था, अस्थि संस्था, रक्ताभिसरण संस्था, ह्या सर्वांच्या पुढे संस्था संस्था असं लावलेलं आहे. का? तर ते एक घटक असं नाही, तर अनेक, म्हणजे जसं बघा एखादं दुकान आहे, तर दुकानामध्ये एक व्यक्ती काम करतो आणि ती जिम्मेदारी पार पाडू शकतो, दुकान चालवू शकतो. परंतु एखादा कारखाना आहे, मोठी दुकानं आहेत, मॉल आहे, तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती काम पूर्ण करू शकतो का नाही? अनेक व्यक्ती एकत्र येऊन ते काम पार पाडतात. तसंच संस्था असं काम म्हणून नाव आहे. तर अनेक अवयव एकत्र येऊन एखादी गोष्ट पार पाडली जाते. आता जसं की पचन संस्था आहे. बरोबर आहे. ते पुढे बघायचं आपल्याला. म्हणजे हा विषय थोडा वेगळा होत आहे. पण आता सांगण्याचा उद्देश काय आहे? तर रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्त, रक्तवाहिन्या आणि हृदय असे 3 मुख्य घटक येतात त्याच्यात. मग याच्यावरती कसा परिणाम आपल्याला होईल तिथं सांगता येईल बघा. तर आपण हे पाहिलं की रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या सर्व शरीरभर पसरलेल्या आहेत. बरोबर आहे. तर शरीरभर पसरलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण मसाज करतो, सर्वदेहिक मसाज ज्यावेळी करतो, त्यावेळी म्हणजे पहिला परिणाम कशावरती आहे? त्वचेवरती आहे. बरोबर आहे. आणि त्वचेच्या नंतर खाली लगत काय होत्या? ह्या धमन्यांचं स्नायू. शिरांचं.
हा स्नायू आणि त्याच्याही खाली ज्या शिरा वगैरे आहेत या सर्वांचं जाळं त्या ठिकाणी पसरलेलं होतं. म्हणजेच त्वचेच्या नंतर परिणाम जो आहे तो यांच्यावरतीही होणारा आहे. जसं की मग कसा परिणाम आहे? त्या गेल्या वेळेस पण मी सांगितलं की एखाद्या पाईप सारखी छोटी नळी आहे. त्याच्यावरती एक प्रेशर देऊन आपण तो पुढं नेलं तर त्याच्यातलं लिक्विड ते पुढे सरकू शकतं किंवा चेंज होतं. बरोबर आहे. अगदी तसंच या रक्तवाहिन्यावरती सुद्धा परिणाम होणारा आहे. मग कशा प्रकारे परिणाम होईल याच्यामध्ये? तर ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, तर यांची जी लवचिकता आहे, ती सुधारते. आता यांची लवचिकता म्हणजे काय बाबा? जसं की स्नायूंची लवचिकता असं आपण म्हटलं. स्नायू आखडल्यामुळं ते दुखतात. बरोबर आहे. सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही, असं म्हटलं. जसं स्नायूंचे आकडन असं आपण म्हटलं, तसं रक्तवाहिन्यासंबंधी पण तसा काही भाग आहे का? तर रक्तवाहिन्या सुद्धा तुम्ही हे नाव ऐकलं असेल बघा, धमनी काठिन्यता असं नाव ऐकलं असेल. बरोबर आहे. तर म्हणजे काय त्याच्यामध्ये या ज्या धमन्या असतात त्या कडक झालेल्या असतात, कडक. आता याच्यामध्ये उदाहरण आपण कशाचं देऊ शकतो? पाईपचं देऊ शकतो बघा. कडक पाईप आणि मऊ पाईप. कडक पाईप आणि मऊ पाईप. तर याच्यामध्ये फरक बघा असा आहे, दोन्ही मधून वाहणारं जे पाणी आहे, कडक पाईपामधून वाहणारं पाणी कसं असतं? प्रेशरनं असतं. प्रेशर असतं त्याला जास्तीचं. आणि मऊ पाईपामधून वाहणारं पाणी हे तितकं प्रेशर नसतं. असं अनुभव आहे का? हे बरोबर आहे का असं? बरोबर आहे सर. हो. म्हणजेच आता मालिशचा कसा परिणाम होणार आहे? जसं मालिशमुळं स्नायूमध्ये लवचिकता येत होती. अगदी तसंच डायरेक्टली परिणाम रक्तवाहिन्यावरती सुद्धा आहे. डायरेक्ट त्यांच्या हालचाली होत आहे. बरोबर आहे. म्हणजे कसं बघा. आता ह्याच्यातले जे 2 प्रकार आहेत. एक धमन्या आणि एक शिरा. शिरा ज्या असतात त्या त्वचेलगत असतात. म्हणजे वरच्या बाजूच्या असतात. धमन्या ज्या असतात त्या खोलवर असतात. म्हणजेच आता ही शिर आहे बघा. त्या दिसतात आपल्याला. म्हणजे डायरेक्ट त्याच्यावरती परिणाम होतोय का असं मालिश करताना बघा. बरोबर आहे? होतो ना. हो. तसंच आता ही शिर अशी दाबली जाते. बरोबर आहे. त्याच्यातलं हम्म. रक्त पुढे सरकतं. बरोबर आहे. आणि ही जर शिर कठीण झालेली असेल, ताठरलेली असेल, तर ती ताठरलेलं प्रमाण पण आपण तिचं कमी करू शकतो. म्हणजे तिच्यामध्ये लवचिकता निर्माण करू शकतो. लवचिकता. शिरा आणि धमन्या याच्यामध्ये लवचिकता आपल्याला मालिशद्वारे निर्माण करता येते. म्हणजेच त्याचा परिणाम कसा आहे इनडायरेक्टली? तर लवचिक रक्तवाहिन्यामधून वाहणारं रक्त जे असेल ते कसं असेल मग? प्रेशरमध्ये असेल का सावकाश असेल? कसं असेल? कठीण धमन्यामधून वाहणारं रक्त प्रेशरमध्ये असेल आणि लवचिक धमन्यामधून वाहणारं रक्त जे असेल ते सावकाश असेल. म्हणजेच काय? तर ब्लड प्रेशर असं आपण त्याला म्हणूया. ब्लड प्रेशर ते कमी असणार आहे. आता एक इमेज आपण बघूया ह्याच्यामध्ये. आता ह्या भित्तिका बघा, आर्टरीची आणि वेन्सची रचना कशी आहे बघा. आता वेन्स ज्या शिरा आहेत त्या अशुद्ध रक्ताचं वहन करणारे आहेत. म्हणजे अवयवांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणारे आहेत. या आर्टरीज ह्या आहेत त्या हृदयाकडून अवयवाकडे शुद्ध रक्त वाहून नेणारे आहेत. आणि यांची रचना कशी आहे बघा, 3 स्तरीय आहे. बरोबर आहे. वरच्यांची तर अशी 4 स्तरीय आपल्याला वाटते. पण म्हणजेच लवचिकता वाढते म्हणजे काय? ह्या जे हे स्तर आहेत त्यांचे, त्याच्यावरती सुद्धा मालिशचा चांगला परिणाम होतो. आणि विशेष करून वेन्समध्ये काय आहे बघा, झडपा आहेत. झडपा. बरोबर आहे. आर्टरीजमध्ये झडपा आहेत का बघा? नाहीत. बरोबर आहे. जे हृदयाकडून
याच्याकडे येणारं रक्त अवयवांकडे त्याच्यामध्ये झडपा नाहीत. म्हणजे आपल्या मालिशमध्ये आपण काय करतो? दिशा कशी आहे मालिशची आपल्या हृदयाकडे हृदयाकडे जाणार. त्या दिशेने आपण मालिश करतो. म्हणजेच आता ह्या झडपा आहेत. झडपामुळं तिथलं रक्त हे होऊ शकतं. परंतु मालिशमुळं म्हणजे रक्ताचा जो परतीचा प्रवास आहे, रक्ताचा जो परतीचा प्रवास आहे, तो सुखद होतो. आलं लक्षात? कशामुळं? मालिशमुळं. म्हणजे आता समजा आपण हा जो भाग आहे बघा, शीर्षासनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? हृदयाचं आरोग्य सुधारतं असं म्हणतो किंवा हृदयाला विश्रांती मिळते असं म्हणतो. असं का? तर त्याच्यामध्ये काय होतं? डोकं खाली आणि पाय वर होतात. म्हणजेच काय? जे हृदयाला खालचं रक्त पंप करावं लागत होतं जोरानं. बरोबर आहे. ते पायवरी केल्यामुळं काय झालं? ते रक्त आपोआप खाली येईल असं त्याच्यामध्ये धारणा आहे. हृदयाकडे येईल. तशीच क्रिया या मालिशमध्ये होते. म्हणजे आपण हृदयाच्या दिशेने जी मालिश करतो, म्हणजे परतीचा जो रक्ताचा प्रवास आहे, तो सोयीस्कर होईल. त्यासोबत आणखीन मग हृदयावरती काय परिणाम होईल त्याचा? डायरेक्टली कसा परिणाम होईल? तर काल आपण सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असं बघितलं 2 भाग. तर त्याच्यामध्ये पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाल्यामुळं काय होत होतं? हृदयगती शांत होत होती. बरोबर आहे का? म्हणजेच हा इनडायरेक्टली होणारा परिणाम आहे. हृदयावरती हात जातो का आपला मालिशचा? आपण डायरेक्ट हृदयाला मालिश करू शकतो का? करू शकत नाही. म्हणजे डायरेक्टली परिणाम करू शकत नाही हृदयावरती. परंतु डायरेक्टली परिणाम आपण त्वचेवरती, स्नायूवरती आणि रक्तवाहिन्यावरती होतो. म्हणजे त्याचा स्पर्श जो आहे तो हृदयावरती होतोय का? होत नाही. मग इनडायरेक्टली परिणाम आहे. हृदयावरती मालिशचा कसा परिणाम आहे? इनडायरेक्टली आहे. म्हणजे कसं? तर जी आपली नर्व्हस सिस्टम ॲक्टिव्हेट होती म्हटलं, त्याच्यामध्ये हृदयगती सावकाश होते असं आपण म्हटलं. म्हणजे ते हृदयासाठी कसं आहे? चांगलं आहे. परत रक्तदाब जो आहे तो कमी होतो असं म्हटलं. पण ते सुद्धा हृदयासाठी काय आहे? चांगलं आहे. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयासाठी वाईट आहे, धोका आहे. परंतु रक्तदाब कमी होणं हे हृदयासाठी चांगलं आहे. म्हणजे हे काय झाले? इनडायरेक्टली परिणाम झाले हृदयासाठीचे, हृदयाच्या आरोग्यासाठीचे. ब्लड प्रेशरमध्ये थोडंसं बघूया बघा आपण. नेमकं कशाला म्हणता येईल आपल्याला? बघा. ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर सगळ्यांनाच असतं. म्हणजे कशाला म्हणायचं? तर ह्या धमन्यामधून वाहणारं जे रक्त आहे, त्या रक्ताचा दाब ह्या धमन्यांच्या भिंतीवरती किती आहे? ते बाणानं ते दाखवले बघा. रक्ताचा दाब या धमन्यांच्या किंवा शिरांच्या भिंतीवरती किती आहे? आलं का लक्षात? किती दाब उत्पन्न करतायत त्या? असं. म्हणजे रक्तदाब सर्वांच्या शरीरामध्ये आहे. परंतु जर हा दाब नॉर्मलपेक्षा जास्त असेल, अतिरिक्त असेल, तर त्याला म्हणायचं आहे हायपर. ब्लड प्रेशर वाढले, बीपी, हाय बीपी असं म्हणायचं. आणि जर सामान्य रक्तदाबापेक्षा कमी दाब असेल तर त्याला म्हणायचं आहे लो हायपरटेन्शन. सॉरी, ब्लड प्रेशर. हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर असे 2 प्रकार. हायमध्ये अतिरिक्त दाब असणं धमन्यावरती आणि लोमध्ये कमी दाब असणं असे प्रकार. परंतु दोन्हीही गोष्टी त्या चांगल्या नाहीत. तर सामान्य अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे. तर शिरांच्या या भिंती आपण मालिशमध्ये परिणाम होत असल्यामुळं रक्तदाब सुद्धा सुधारायला मदत होते आणि पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाल्यामुळं सुद्धा रक्तप्रवाह कसा असतो? सावकाश असतो. का? तर हृदयगती सुद्धा सावकाश असते. म्हणजे मोटर जितकी पळल जास्त आपली, तितकं ते पाणी जास्त वाहणार आहे. बरोबर आहे? आणि मोटर जर सावकाश पळत असेल तर पाणी पण सावकाश वाहणार आहे. अशा प्रकारे
हृदय जर जोरात पळत असेल तर रक्त पण जोरात पळणार आहे. बरोबर आहे. आणि हृदय जर सावकाश पळत असेल तर रक्त पण सावकाश पळणार आहे. असं म्हणजे इनडायरेक्टली जो परिणाम आहे तो हृदयावरती आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर पचन संस्थेवरती काय परिणाम होईल मालिशचा असं बघूया. तर पचन संस्थेवरती परिणाम होण्यापूर्वी पचन संस्था थोडक्यात बघूया आपण. तर असे बरेच अवयव त्याच्यामध्ये येतात. जठर असेल किंवा पॅनक्रियाज असेल, यकृत असेल, लहान आतडे, मोठे आतडे, अन्ननलिका हे सगळे भाग कशाचे आहेत? पचन संस्थेचे आहेत. तर स्थानिक मालिशमध्ये पोटावरती केली जाणारी जी मालिश आहे, ती याच्यामध्ये समाविष्ट होते. आपण आता हे मोठं आतडं जे आहे बघा, थोडंसं करड्या रंगानं दाखवलंय. बरोबर आहे? आणि मधलं जे आहे आळ्या-पिळ्यासारखं ते लहान आतडं आहे. आणि मालिशची दिशा कशी आहे बघा पोटाच्या ठिकाणी आपली. पोटाच्या ठिकाणी मालिश ही कशी आहे बघा. गोल सर्क्युलर घड्याळाची दिशा. सर्क्युलर किंवा आणि परत इकडं बाण दाखवलाय बघा एक. बरोबर आहे? इकडच्या बाजूला. तो सरळ उभा दाखवलाय आणि त्याच्यानंतर सरळ आडवा आहे आणि सरळ नंतर खाली केलाय असं. म्हणजे ही दिशा कोणाची असेल? कडेची असणारी. ती दिशा मोठ्या आतड्याची असेल. बरोबर आहे का? मोठे आतडं रचना कशी होती? बाजूने आणि लहान आतड्याची रचना कशी होती? मध्ये. बरोबर आहे. मग नाभीच्या भोवताली सर्क्युलर मोमेंट आणि नाभीच्या थोडंसं दूर म्हणजे सरळ उभं, आडवं, परत खाली असं या दिशेनं. आलं लक्षात? तर याच्यामुळं काय होईल? मोठ्या आतड्यामध्ये काय असतं? मलसंचय झालेला असतो. मल संचित होत असतो. त्याचं कार्यच ते आहे. मलसंचय करणे आणि मल पुढे पाठवणे. पुढे पाठवणे. मग हे कोणत्या क्रियेद्वारे होतं? तर आतडे मोठे अंकुंचन पावतात, प्रसरण होतात, अंकुंचन पावतात, प्रसरण होतात आणि तो मल पुढे ढकलला जातो असं. मग अशी जी बाजूनं केली जाणारी जी मालिश आहे, तिचा परिणाम कोणावरती होईल मग? मोठ्या आतड्यांवरती. मोठ्या आतड्यावरती. बाजूचे जे बाण होते बघा ते. मग अगोदर त्याची दिशा कशी आहे? खालून वर. आता रेक्टम नावाचा जो भाग दिलाय बघा, रेक्टम अपेंडिक्स आहे ते. म्हणजे तिथून ते मोठं आतडं चालू झालं. म्हणजे मलाला पुढे पाठवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये भर पाडणारी प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी केली जाणारी मालिश. किंवा ज्यांना बद्धकोष्ठता आहे, म्हणजे शौचास साफ होत नाही. कितीही वेळ बसलं तरी शौच साफ होत नाही. बद्धकोष्ठता आहे, अशा व्यक्तींना मग अशा प्रकारची मालिश उपयोगी पडते. मालिश काय करते? अवयवांना उत्तेजित करण्याचं काम करते, अवयवांना. म्हणजेच मोठ्या आतड्यांना उत्तेजित करण्याचं काम या ठिकाणी ती करेल आणि मल पुढे पाठवण्यासाठी तिचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग होईल. त्यासोबत काहींना गॅसेसचा वगैरे त्रास असतो. त्याच्यामध्ये सुद्धा ही उपयोगी पडणारी आहे. आणि आतील बाजूने जी केली जाणारी आहे लहान आतड्याच्या भोवती, आणि ती कशासाठी उपयोगी पडणार आहे मग? पचन प्रक्रिया चांगली होण्यासाठी. नाभीच्या भोवती केली जाणारी जी क्रिया आहे, पचन प्रक्रिया चांगली होण्यासाठी. म्हणजे लहान आतड्याचं कार्य काय आहे? तर अन्नातील जे पोषक घटक आहेत, पोषक तत्व आहेत, त्यांना शोषून घेण्याचं काम ते करतात. म्हणजे
प्रोटीन आहेत, ग्लुकोज आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, विटॅमिन्स आहेत. हे सगळं शोषून घेण्याचं काम इथं केलं जातं. बरोबर आहे. आणि ती क्रिया मग कशी होईल? त्या क्रियेला चालना देण्यासाठी जसं आपण कपालभाती क्रियेमध्ये सांगतो, की तिचा परिणाम लहान आतडे आणि मोठ्या आतड्यावरती होतो. बरोबर आहे. म्हणजेच काय आणखीन काय सांगतो? तर कपालभातीमुळं लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्यामधील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते, वाढते असं आपण म्हणतो. अगदी तसंच पोटावरती केली जाणारी जी मालिश आहे ती आपली मालिश अ, लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्यामधली रक्ताभिसरण क्रिया वाढवणारी आहे. म्हणजेच यांचं आरोग्य त्या ठिकाणी सुधारवणारी आहे. आणखीन एक याच्यामध्ये सांगता येईल बघा, जसं की पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाल्यानंतर अ, पचन जे असते, ते योग्यरित्या घडतं आणि जे टेन्शनमध्ये वगैरे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पचन काय होतं, व्यवस्थित होत नाही. जलद गतीनं होतं किंवा ॲसिडचं प्रमाण वाढतं, पित्ताचं. ॲसिड रिफ्लक्स हे प्रमाण वाढतं. बरोबर आहे. तर अशा प्रकारे पचन संस्थेवरती होणारे परिणाम आपण इथं सांगू शकतो. किंवा आणखीन एक बघूया आपण. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. श्वसन संस्थेवर काय परिणाम होईल मालिशचा श्वसन संस्थेवर? तर श्वसन संस्थेवर परिणाम होण्यापूर्वी श्वसन संस्था थोडी बघूया अगोदर. श्वसन संस्थेमध्ये काय भाग येतील मग? रेस्पिरेटरी सिस्टम. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा 2 नंबरची जी इमेज आहे. आता ही सर्क्युलेटरी होती. इथं दाखवलंय शिरा, धमन्या, हृदय तसं. आता रेस्पिरेटरी सिस्टममध्ये मुख्य अवयव कोण आहे? फुफ्फुस आहे. बरोबर आहे. आणि फुफ्फुसाच्या नंतर श्वासनलिका, त्याच्याही पूर्वी अगोदर नाकातील नाक, नासिका गुहा असा जो भाग आहे. नाकाचा भाग, घशाचा भाग, श्वासनलिकेचा भाग आणि फुफ्फुस हे सगळे एकत्रित मिळून कशामध्ये येतात तर श्वसन संस्थेमध्ये येतात. तर मग श्वसन संस्थेवरती कसा परिणाम होईल मालिशचा सांगा बरं? डायरेक्टली होईल का इनडायरेक्टली होईल? फुफ्फुसावरती आपण मालिश करू शकतो का? किंवा आपण केली जाणारी डायरेक्ट मालिश फुफ्फुसावरती होते का? किंवा श्वासनलिकेवरती होते का? काय सांगता येईल? डायरेक्टली परिणाम होईल का इनडायरेक्टली? इनडायरेक्टली. कसा? इनडायरेक्टली होणार ना सर? हां, इनडायरेक्टली होईल. बरोबर आहे. तसंच अगदी बरोबर आहे. तर याच्यामध्ये मग असं एक प्रकार आपल्याला सांगता येतो बघा. फुफ्फुस जे आहे, ते छातीच्या पिंजऱ्यामध्ये स्थिरावलेलं आहे. स्थिर आहे. मग छातीच्या पिंजऱ्याचे जे स्नायू आहेत, आता बघा एका ह्याच्यामध्ये, तर मालिशमुळं छातीच्या पिंजऱ्याच्या स्नायूंना अ, आता हे जे आहेत छातीच्या पिंजऱ्याचे स्नायू आहेत किंवा त्याच्या अवतीभोवती असणारे स्नायू. आता मालिश जी प्रक्रिया आहे, छातीच्या भोवती केली जाणारी,
त्याच्यामध्ये या स्नायूवरती तिचा परिणाम होतो मालिशचा आणि या स्नायूंची लवचिकता त्या ठिकाणी वाढते. फुफ्फुसाच्या भोवतीच्या जे स्नायू आहेत त्यांची. मग यांची लवचिकता वाढल्यामुळं, इलॅस्टिसिटी वाढल्यामुळं फुफ्फुसाला प्रसरण पावण्यासाठी जागा जास्त मिळते. आलं का लक्षात? म्हणजे आता बघा, एखादा फुगा आहे. फुगा त्यावेळेसच जास्त फुगेल, ज्यावेळेस त्याला फुगण्यासाठी जागा जास्त असेल. आणि जागाच कमी असेल तर तो जास्त फुगू शकेल का? शकणार नाही. म्हणजेच नियमित मालिशमुळं हे जे छातीच्या भोवती असणारे स्नायू आहेत, ते सुद्धा लवचिक होतात असं सांगितलंय. आणि यांच्या लवचिकतेमुळं फुफ्फुसाला प्रसरण पावण्यासाठी, फुगण्यासाठी जागा जास्त मिळते आणि श्वसन चांगलं होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यासोबत मग आणखीन दुसऱ्या प्रकारे काय परिणाम सांगता येईल? तर याच्यामध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक याच्यानुसार एक परिणाम सांगता येईल आपल्याला. तो कसा आहे बघा. आता याच्यामध्ये सिम्पॅथेटिक मध्ये श्वसन कसं असतं? जलद असतं. जलद किंवा उथळ असतं. आणि पॅरासिम्पॅथेटिक मध्ये श्वसन कसं असतं? संथ असतं आणि दीर्घ असतं. त्यामुळं मग या मालिशचा परिणाम कसा आहे? कोणती ॲक्टिव्हेट करणार आहे? पॅरासिम्पॅथेटिक. त्याच्यामुळं मग श्वसन सुद्धा संथ होण्यासाठी मदत मिळते. म्हणजे जसं शरीर आपलं जितकं शिथिल होईल, शांत होईल, सुखदायी, आरामदायी असेल, त्यावेळी श्वसन सुद्धा शांतच असणार आहे. बरोबर आहे. आणि शरीरामध्ये किंवा डोक्यामध्ये विचार चालू असतील, कुठलेतरी इरिटेबल विचार चालू असतील, त्रास देणारे किंवा दुःख देणारे विचार चालू असतील, तर त्याच्यामुळं कसं आहे, श्वसन सुद्धा कसं असणार आहे? जलद असणार आहे. बरोबर आहे. जसं की कसं बघा, राग आला की श्वसनाची गती वाढते. बरोबर आहे. कुठलीतरी भीती वाटली, दचकलं की श्वसनाची गती वाढते. असं म्हणजे शांत जितकं राहील, त्यावेळी श्वसन सुद्धा कसं असेल? शांत असेल. जसं शवासनामध्ये किंवा योगनिद्रेमध्ये संथ श्वसन होतं शांत पोहडून राहिल्यामुळं. अगदी तसंच याच्यामध्ये मालिशमध्ये सुद्धा पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट होत असल्यामुळं श्वसन सुद्धा संथ, दीर्घ अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. म्हणजेच हा परिणाम सुद्धा कसा आहे मग? इनडायरेक्टली स्वरूपाचा परिणाम आहे. 2 परिणाम सांगितले आपण. एक कसा? तर पिंजऱ्याभोवतीचे स्नायू लवचिक झाल्यामुळं अ, फुफ्फुसाला पसरण्यासाठी जागा मिळते जास्त. तो एक परिणाम आणि दुसरा म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हेट झाल्यामुळं श्वसनगती संथ होते. हा एक परिणाम. 2 परिणाम असे तिथं आपल्याला सांगता येतील. तसाच परिणाम खालचा पण आहे बघा ह्याच्यावरती लार्ज इंटेस्टाईनवरती. स्टिम्युलेशन. त्यासोबत श्वसन संस्थेमधला वरचा जो एक भाग येतो नाकाचा, नाकपोकळ्या, नासिका पोकळ्या ज्या आहेत, त्याच्यामध्ये जसं आपण बाहेरून मसाज असा प्रकार करतो म्हणजे तेल लावतो. तसं नाकामध्ये कानामध्ये तेल सोडण्याचा प्रकार आपण पाहिला. कर्णपूरण असं याच्यामध्ये आयुर्वेदानुसार. तसंच नाकामध्ये सुद्धा तेल सोडलं जातं किंवा सोडण्याचा प्रकार आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, तर नाकाच्या आतील जो भाग आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीचा भाग सोडून त्याच्यापेक्षा थोडं मध्ये गेलं, तर तिथं रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं असतं भरपूर असंख्य अशा प्रमाणामध्ये. मग आता समजा नाकाचा घोळणा फुटणे, असे जे प्रकार आहेत. तर काय होतं अतिरिक्त जर कोरडेपणा नाकामध्ये वाढलेला असेल, अतिरिक्त कोरडेपणा, तर त्या कोरडेपणामुळं सुद्धा त्या ज्या रक्तवाहिन्यांचं जाळं आहे, त्या इरिटेट होतात आणि ब्रेक होतात, ब्रेक होऊ शकतात. त्याच्यामुळं घोळणा वगैरे फुटणं असे प्रकार त्या ठिकाणी होतात. परंतु नाकामध्ये तूप टाकणं किंवा तेल टाकणं
याच्यामुळं मग काय होतं, तर आतली जी त्वचा आहे नाकाची, ती स्मूथ राहण्यासाठी किंवा मुलायम राहण्यासाठी अशी त्याची मदत होते. म्हणजे अतिरिक्त कोरडेपणा त्या त्वचेवर मध्ये निर्माण होणार नाही. अशा प्रकारची ती राहण्यास मदत होते. म्हणजेच काय, तर रक्तवाहिन्यांचं जे जाळं आहे तिथलं, ते सुद्धा मग ह्याच्यामध्ये राहील. असे फायदे आपण तिथे सांगू शकतो. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही सांगता आलं तर सांगा. एक इमेज बघूया आपण याच्यात. आता याच्यामध्ये बरेच फायदे सांगितलेले आहेत बघा. बेनिफिट्स ऑफ रेग्युलर मसाज. त्याच्यामध्ये परत फिजिकल बेनिफिट्स, इमोशनल बेनिफिट्स आणि मेंटल बेनिफिट्स असे प्रकार दिलेत. तर फिजिकलमध्ये काय आहे, तर रिलॅक्सेस द बॉडी म्हणजे स्नायू संस्थेवरती होणारा परिणाम आहे. शरीराला रिलॅक्स करणारी आहे मसाज थेरपी. काम्स द नर्वस सिस्टम म्हणजे नर्वस सिस्टमला सुद्धा शांत करणारी आहे. बरोबर आहे. लोअर्स ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब कमी करणारी आहे. रिड्युसेस रिड्यूस हार्ट रेट म्हणजे हृदयगती कमी करणारी आहे. त्यासोबत स्लो रेस्पिरेशन, आता श्वसन संस्थेवरचा परिणाम सांगितला आपण. स्लो रेस्पिरेशन म्हणजे संथ श्वसन, श्वसन संथ करणारी आहे. स्ट्रेचेस कनेक्टिव्ह टिश्यूज म्हणजे हे सांध्याभोवतीचे जे टिश्यू आहेत त्यांना सुद्धा स्ट्रेचेस म्हणजे एक ताण निर्माण करून त्यांची लवचिकता वाढवणारी आहे. रिड्युसेस क्रॉनिक पेन म्हणजे जुनाट दुखणं असे जे प्रकार आहेत ते सुद्धा कमी करणारे आहे. त्यासोबत इम्प्रूव्ह रेड ब्लड सेल्स काउंट असा एक भाग आहे. हा भाग सुद्धा मग कशामध्ये येईल, रक्ताभिसरण संस्थेमध्ये येईल. रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्त हा जो घटक होता त्याच्यावरती परिणाम करणारे ते आहे. त्यासोबत रिलीव्ज ट्राईड अँड एंचिंग मसल्स म्हणजे ताठरलेल्या ज्या मसल्स आहेत, ट्राईड म्हणजे थकलेल्या, एक आपण जर दिवसभरामध्ये काम केलेलं असेल, अतिरिक्त स्नायूचा वापर झालेला असेल, तर त्या मसल्स कशा होतात, थकलेल्या अवस्थेमध्ये येतात. बरोबर आहे. तर अशा मसल्सना सुद्धा विश्रांती देणारी कोण आहे, मालिश आहे. त्यासोबत इम्प्रूव्ह मसल टोन असं म्हटलंय. मसल टोन म्हणजे काय, तर स्नायूमध्ये एक नैसर्गिक हे असतं इलॅस्टिसिटी म्हणजे आता बघा वयस्कर लोकांमध्ये हे जे स्नायू जे असतात कसे असतात, असे लोळे-लोळे झालेले दिसतात. परंतु तरुणामध्ये कसे असतात, म्हणजे एका टोनमध्ये असतात. आलं लक्षात? त्यांचा नैसर्गिक जो टोन आहे, नॅचरल टोन तो तो मेंटेन राहण्यासाठी ती मदत करणारी आहे. रिलीव्हज क्रॅम्प्ड मसल्स दुखावलेले जे स्नायू आहेत त्यांना सुद्धा रिलीव्ह करणारी आहे. स्पीड रिकव्हरी म्हणजेच मुरगळलेला असेल, पिचकलेला असेल, आकडलेला असेल, तर ते कमी होण्यासाठी, लवकर कमी होण्यासाठी मदत करणारे आहे. स्पीड रिकव्हरी फ्रॉम इंजुरीज आता तेच लचकणं-बिचकणं असेल ते लवकर कमी होण्यासाठी मदत करणारे आहे. रिड्यूस टेन्शन्स, हेडेक्स, डोकं दुखणं वगैरे अशा गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये मदत होणार आहे. इन्क्रीज टिश्यू मेटाबॉलिझम चयापचयाच्या क्रिया वाढवणारी आहे. डिक्रीज मसल टिट्रेशन, स्पीड रिकव्हरी फ्रॉम इलनेस आजारपणातून लवकर बरं करणारी आहे.
इन्क्रीजेस रेंज ऑफ मोशन, म्हणजे हे कशा बाबतीत आहे तर सांध्यांच्या बाबतीत आहे. सांध्यांचं मोशन किंवा सांध्यांची हालचाल वाढवणारी आहे. स्पीड्स एलिमिनेशन ऑफ मेटाबॉलिक वेस्ट, जे टाकाऊ भाग आहे शरीरातला, म्हणजे जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, वेस्टेज शरीरामधलं, ते सुद्धा बाहेर ढकलण्यासाठी उपयोगी पडणारे आहे. इन्क्रीज ब्लड अँड लिम्फ सर्क्युलेशन, रक्ताभिसरण वाढवणारे आहे किंवा लिम्फ सर्क्युलेशन जे आहे ती वाढवणारे आहे. स्टिम्युलेट रिलीज ऑफ एंडॉर्फिन्स, म्हणजे आनंदी वाटणारे जे हार्मोन्स आहेत त्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा ती मदत करणारी आहे. स्ट्रेंथन्स इम्युन सिस्टीम, जे रोगप्रतिकारक क्षमतेमध्ये वाढ करणारी आहे. रिड्युसेस स्वेलिंग, म्हणजे सूज कमी करणारी आहे, सुजेमध्ये कमी करणारी आहे. इम्प्रूव्ह पोश्चर, म्हणजे नैसर्गिक जे पोश्चर आहे शरीराचं ते मेंटेन ठेवण्यासाठी मदत करणारी आहे. इम्प्रूव्ह स्किन टोन, म्हणजे त्वचेची चमक धमक वाढवणारी आहे, स्किन टोन. त्यासोबत इमोशनल बेनिफिट्स मध्ये काय काय आहे बघा. रिड्युसेस एन्झायटी, चिंता, बरोबर आहे. इंचे सेल्फ इमेज, म्हणजे स्वतःविषयीचे काही न्यूनगंड वगैरे आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. प्रोव्हाइड्स फिलिंग वेल बिईंग, इमोशनल ग्रोथ, असे वेगवेगळे फायदे त्याच्यामध्ये सांगता येतात इमोशनल बेनिफिट्स मध्ये. आणि मेंटल बेनिफिट्स मध्ये रिड्यूस मेंटल स्ट्रेस, प्रोमोट्स क्वालिटी स्लीप, म्हणजे चांगली झोप येण्यासाठी मदत करणारी आहे. इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, इंड्युसेस मेंटल रिलॅक्सेशन, असे वेगवेगळे फायदे आपल्याला सांगता येतात. म्हणजे मालिशचा जो परिणाम आहे तो फिजिकली पण आहे, शारीरिक, आणि मेंटली पण आहे, मानसिक. आता याच्यातले हे मुद्दे जे आहेत ते एकत्रित आहेत, जे सगळ्याच संस्थेचे आहेत, बरोबर आहे. पचन संस्थेचे आहेत, स्नायू संस्थेचे आहेत, अस्थि संस्थेचे, या सगळ्यांचे एकत्रित मिळून असे मुद्दे आहेत हे. आणि तुम्हाला तशा प्रश्नानुसार पचन संस्थेवर म्हणा किंवा अस्थि संस्थेवर होणारे परिणाम असा असेल तर मग त्याच्यातले मुद्दे जे आहेत ते 5-6 आपण बाजूला करून ते लिहू शकतो त्याच्यात. ते तुमच्या नोट्स मध्ये आलं असेल ना सर? हो, नोट्स मध्ये तर आहे. हो, तुम्हाला आम्हाला देणार होते. हा, नोट्स मध्ये तर आहे. तुम्ही स्नायू संस्थेवर पाहताना आपण ते बघितलंय, किंवा एक इमेज बघूया आपण त्याच्यामध्ये, तुम्हाला लक्षात येईल. असं बघा, याच्यामध्ये हे आपल्या नोट्स मध्ये असं आहे, जवळपास 10-11 पॉइंट्स तर आहेत एका ह्याच्यामध्ये. रक्ताभिसरण मधले दिली बघा माहिती. मसाज केल्याने शरीरातील अवघडलेल्या धमन्या मोकळ्या होतात. अवघडलेल्या शिरा, ताठरलेल्या शिरा मोकळ्या होण्यास मदत होते. ब्लॉक झालेल्या धमन्यांनाही चांगला फायदा होतो. ब्लॉक म्हणजे काय तर कोलेस्टेरॉल मधून ब्लॉक झालेले असतील तर ते चिटकलेलं कोलेस्टेरॉल जे आहे आतून ते मोकळं होण्यासाठी आपल्याला मदत होते. रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो. रक्तवाहिन्यांचा विस्तार झाल्यामुळंच रक्तदाबामध्ये परिणाम होतो. किंवा मज्जासंस्थेवरती होणारे परिणाम पण दिलेले आहेत असे वेगवेगळे. असे नोट्स मध्ये असं आहे माहिती. ठीक आहे, मग मालिशचा जो भाग आहे तो आपला इथं संपतो. तर दुसरा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.
नवीन जो आहे तो उद्या बघूया. याच्यामध्ये काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात ना.